चला आपण आता इथपर्यंत आलेलो आहे 30 पर्यंत. परत बघूया 31 पासून आपण पाहूया. आता 31 आता 31 आपल्याला कोण सांगते? 31 कोणतं सांगते? हा 31 कोणतं आहे? डी. काऊन डी वेगळा आहे सांगा आता पटकी. आताच शिकलो आपण. काऊन वेगळा आहे सांग. हा हे जी आहे हा आरसा आहे. आरशातील प्रतिमा 1 नंबरला आहे, 2 नंबरला पण आरशातील प्रतिमा आहे, 3 नंबरला पण आरशातील प्रतिमा आहे, 4 नंबरला ही आरशातील प्रतिमा आहे का रे? नाही, ही पाण्यातील प्रतिमा आहे. कशातील प्रतिमा आहे? पाण्यातील प्रतिमा आहे. म्हणून 31 हे वेगळं आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा कशी दिसते रे? पाण्यामध्ये हे बघा म्हणजे उलटी दिसते. आता जर आपण नदीकाठी असं उभं राहिलो तर आपले पायाले पाय असे जोडलेले दिसते आणि मुंडकं आपलं खालच्या साईड दिसते. पण आरशात तसं दिसते का? आरशात नाही दिसत तसं. चालते. 31 समजलं. 32 बघूया आपण पटकीन. या 32 नंबरचं सांगा. 32 नंबरचं कोणतं येते सांगा पटकीन. बी. कोण सांगितलं बी? हा ओम्या सांग बी काऊन येते सांग. हा आराध्या सांग बी काऊन येते. हा इकडे बघा हा गोल आहे. याच्या आतमधल्या आकृतीमध्ये गोल आहे. इथं बघा हा चौकोन आहे. इथं काय रे? त्रिकोण आहे. इथं पण बघा हा वर त्रिकोण आहे तर आतमध्ये त्रिकोण आहे. हा इथं गोल आहे तर इथं गोल आहे. हे डी सी आणि ए सर्व आकृत्या कशा आहेत? सारख्या आहेत. परंतु इथं चौकोन आहे तर आतमध्ये काय पाहिजे होतं आपल्याला? चौकोन पाहिजे होता पण तिथं त्रिकोण दिला म्हणून ती आकृती वेगळी. कोणती आकृती वेगळी? बी नंबरची आकृती वेगळी. त्यानंतर 33 नंबर बघा. 33 नंबर सांगा कोण सांगते आता? डी नंबर येते. डी नंबर येते. आता मला सांगा बघा कसं येते. डी नंबर बरोबर आहे तुमचं. सांगा के हे कशातील प्रतिमा आहे? आरशातील आहे. कशातील आहे? आरसा. आणि हा ही पाणी. हे आरसा. आरसा इथं आहे का रे आरसा? इथं पाण्यातील प्रतिमा आहे म्हणून हे वेगळं आहे. अलग लक्षात. हे पण आरशाची आहे, हे पण आरशाची आहे, हे पण आरशाची. इथं पाण्याची दिली म्हणून डी नंबरचं वेगळं. अलग लक्षात. याच्यावर आपण चाचणी पण घेणार आहोत लगेच म्हणून लक्ष ठेवा. बारकाई नाही एकाचंही चुकलं नाही पाहिजे. आता 34 नंबरचं बघा. 34 नंबर दिसत आहे. 34 नंबर मध्ये काय आहे ते सांगा. 34 नंबर मध्ये काय येते ते सांगा. कोण सांगते? सी. काऊन सी सांगा बरं. विचार करा. हा तू सांग काय. कोणत्या याच्यात नाही आहे? हा सी कोण बोललं होतं? याचं उत्तर डी आहे. हा उत्तर डी आहे. बघा कसं. चौकोन त्रिकोण, चौकोन त्रिकोण, चौकोन त्रिकोण. इथं आहे का रे बाबा? चौकोन त्रिकोण समोरासमोर आला का? नाही. असं पण बघता येते आपल्याला बघा. टिंबा समोर टिंब, टिंबा समोर टिंब, टिंबा समोर टिंब. इथं टिंबा समोर टिंब आला का? म्हणजे इथं समोरासमोर आला. असं तिरपा आला का?
नाही, म्हणून कोणतं वेगळं? डी वेगळं. कोणतं वेगळं? डी वेगळं. चला 35 नंबरचं सांगा. हा 35 नंबर विचार करा. 35 नंबरचं कोणतं येते? बी. 35 नंबरचं बी सांगितलं. काऊन बी वेगळं सांगा. हा याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह किती आहेत रे? 4 आहेत. याच्यात पण 4 आहेत. याच्यात पण 4 आहेत. आणि याच्यामध्ये किती आहेत? 5 आहे. म्हणून बी हे वेगळं आहे. याच्यात सारखं आहे, याच्यात सारखं आहे आणि याच्यात सारखं आहे. आणि बी मध्ये फक्त 5 आहेत. बी समजलं? त्यानंतर बघा, चला आता 36 नंबरचं. काऊन 36 नंबरचं सी सांगा. बरोबर आहे. कोणता आहे? सी वेगळा आहे. कारण हे पण याला स्पर्श झालेला आहे. याच्यात पण आपण काटकोन त्रिकोण काढला, याला पण स्पर्श झालेला आहे. अशा प्रकारे पण इथं स्पर्श झालेला आहे. म्हणून यातलं वेगळे कोणतं? काय लिहित आहे उज्ज्वल? लिहायचं नाही आताच, पण कर लिहिणं. आधी लक्ष द्या, नंतर आपल्याला विचार सोडवायचा आहे. आधीच लिहायचं नाही. कोणता आहे मग वेगळ्या याच्यातलं? सी नंबरचं स्पर्श झालेला नाही आहे. त्यानंतर बघा 37 नंबरचं बघूया आपण. 37 नंबर. हा 37 नंबर सांगा कोणतं वेगळं आहे? 37 नंबरचं कोणतं वेगळं आहे? हा कोण सांगितलं? बी. बी कोण सांगितलं? हा सांग काऊन बा बी. बी हे बरोबर आहे, पण काऊन बी? हा बरोबर आहेत. ह्या ज्या आहेत, या एचा बघा, या साईड आहे तोंड रेषेचं आहे ना, इकडल्या साईड आहेत. याचं पण या साईडच आहे, याचं पण सर्व कोण या साईड आहे. परंतु याचे कोण्या साईड आहे रे? इकडल्या साईड, म्हणजे घड्याळाच्या दिशेनं साईड आहे. म्हणून आपलं बी हे वेगळं आहे. अंश मस्त. चला यानंतर 38 नंबरचा प्रश्न. कोण सांगते 38चा? 38चा पटकीन सांगा. डी. कोण सांगितलं डी? हा सांग ममता, काऊन डी बाबा वेगळं? हा बरोबर आहे. या प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला बघा, ह्या ज्या रेषा उभ्या दिलेल्या आहेत, ह्या सरळ आहेत, ह्या पण सरळ आहेत, ह्या पण सरळ आहेत. परंतु इथं रेषा सरळ आहेत का रे? याच्यामध्ये अशा प्रकारे रेषा दिलेल्या आहेत. तर ह्या तिन्ही आकृत्या सारख्या आहेत. याला जर असं फिरवलं तर, या आकृतीला असं फिरवलं तर असं होईल, या आकृतीला असं फिरवलं तर असं होईल. म्हणजे तिन्ही आकृत्या सारख्या आहे, पण ही आकृती वेगळी आहे. कारण याच्यामध्ये सरळ रेषा आहे का? नाही आहे. याच्यामध्ये सरळ रेषा आहे का? नाही आहे. चला आता उज्ज्वल, आता सांग 39 नंबरचं सांग. 39 नंबरचं कोण सांगते? 39. 39 नंबरचं. 39 नंबरचं. सर्वांचे हात वर आहेत. भौतिक सांग. बॅट. बॅट सी वेगळा आहे म्हणते. बॅट वेगळी आहे. का बरं वेगळी आहे सांग? बरोबर आहे. बॅट क्रिकेट आपण बाहेर, म्हणजे हे क्रिकेट हा गेम मैदानामध्ये खेळला जातो, मैदानी खेळ आहे. आणि आपलं कॅरम झाला, चेस झाला आणि हा हे पत्ते वगैरे झाले. तर हे कशामध्ये खेळतो आपण? आतमध्ये. इंडोर गेम आहे ते, म्हणजेच
आतमध्ये आपण हे खेळू शकतो. फक्त क्रिकेट हे कोणता खेळ आहे रे? मैदानी मध्ये खेळला जाते, मैदानामध्ये. हा चला, त्यानंतर 40 नंबर कोण सांगते? पटकन सांगा. हा सांग राजवीर. हा बरोबर आहे. सी नंबरचं चूक आहे. आपण बघितलं होतं, चौथ्या वर्गात शिकलो होतो सममिती, म्हणजे जर आपण मधातून फोल्ड केलं तर त्याचे आकार सारखे असतात. आता इथून फोल्ड केले याचे आकार सारखा, इथून फोल्ड केलं तर दोन्ही आकार सारखे, याचे पण इथून फोल्ड केलं तर हे आकार सारखा येतो. परंतु इथे येतो का रे? इथून जर फोल्ड मारला तर याचा आकार सारखा येत नाही, म्हणून सी नंबरचं. रेडी? चला आता वही पेन काढा. आपण याच्यावर आता हा कोणाचे किती बरोबर येते ते पाहूया. 10 प्रश्नावरच आपण प्रश्नपत्रिका सोडून घेऊया. रेडी का? ओके. हा यानंतर आपण वेगळे पद ओळखा. 41 ते 50 पर्यंत प्रश्न पाहणार आहोत. आणि चला मग बघूया. चला सांगा आता 41 च कोणतं वेगळं आहे? सी. धनश्री सांग बेटा, सी काऊन वेगळा आहे? हा सर्व हे आपण काय करतोय, हे म्हणजे हे सर्व चपला आहेत ना. हे शूज आहे म्हणजे पायात घालतो, आणि हे सॉक्स आहे. हे काय आहे? सॉक्स आहे, म्हणून हे वेगळं आहे सी नंबरचं. त्यानंतर बी नंबरचं 42 नंबरचं बी नाही, सॉरी, 42 नंबरचं काय येते ते? अंश. सांग. अंशनं सांगितलं बी येते. काऊन येते अंश बी? बरोबर आहे. लक्षात? अंशन काय सांगितलं माहितीये का? हे जो स्टार आहे बघा, हा स्टार वेगळा आहे. यात किती आहे रे? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5च आहे. याच्यात पण 1 2 3 4 5 आहे. याच्यात पण 1 2 3 4 5 आहे. याच्यामध्ये 6 आहेत. हा स्टार वेगळा आहे, म्हणून बी नंबरचं. त्यानंतर आपण बघूया 43 नंबरचं काय येते ते बघा बरं. 43 नंबर दिसत आहे तुम्हाला? 43 नंबरचं थांबा, मला वर घेऊ द्या ते. त्रेचाळीस नंबर. हा सांगा 43 नंबरचं कोणतं वेगळं आहे? काऊन वेगळं आहे? सी वेगळा आहे. हा बरोबर आहे. इकडे बघा, हे समोरासमोर आहे, हे पण समोरासमोर आहे, हे पण समोरासमोर आहे का? सारखं समोरासमोर नाही. इथं पण समोरासमोर आहे, इथं समोरासमोर आहे का? नाही. असं क्रॉस मध्ये समोरासमोर, इथं सरळ मध्ये समोरासमोर दिलेले आहेत आकृत्या, म्हणून सी वेगळं आहे. लक्षात? यानंतर आपण बघूया 44 नंबरचा प्रश्न. सर्वांनी लक्ष द्या. आपण जेव्हा सराव घेऊ ना, तेव्हा तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे काय वेगळं आहे ते. चला 44 नंबरचा प्रश्न कोण सांगते? सांगा. बी नंबरचं सांगितलं. हा चाल, शिवम सांग, काऊन बी वेगळं? हा बी नंबरचं वेगळं. बरोबर आहे शिवम. वर सुद्धा गोल आहे आणि मध्ये सुद्धा गोल आहे. या इथं आहे का रे? इथं गोल आहे, त्याच्यामध्ये चौकोन दिला. इथं षटकोन दिला, तर आतमध्ये गोल दिला. इथं गोल दिला, तिथे याच्यामध्ये काय दिला? त्रिकोण दिला. तर ही वेगळी आकृती आहे. ही कोणती? वेगळी आकृती आहे, कारण सर्व सेम दिलेला आहे. यानंतरचा प्रश्न कोणता आहे आपला? 45 नंबरचा प्रश्न. कोण सांगते 45 नंबरचा प्रश्न? सांग अंश, सांग. डी नंबरचं सांगितलं अंशनं. का बरं डी सांग? काय 3 आहे? कुठं 3 आहे त्रिकोण? एका लाईनीत कुठं 3 आहे?
हा परत सांगा. डी बरोबर आहे, पण काऊन डी बरोबर आहे? हा आराध्य सांग. हा बरोबर. बघा हे त्रिकोण, बघा त्रिकोण अशा साईड आहे, इथं पण बघा है ना, इथं पण बघा, पण इथं वेगळं आहे बघा. हा एरो आहे ना आतमध्ये गेलेला आहे, आणि इथं त्रिकोण वेगळा आहे, म्हणून डी बरोबर. चला आता त्यानंतर 46वा प्रश्न. कोण सांगते 46वा प्रश्न? सांग राणी, सांग. व्हेरी गुड. आलं लक्षात? या ठिकाणी चौकोन 4 आहे, इथं पण पावभाग 4 आहेत, इथं पण 4 आहेत, आणि इथं किती आहे रे? 1 2 3च आहे, म्हणून डी वेगळा. आता 47 नंबरचं कोण सांगते? इझी. 47 नंबरचं कोण सांगते? थांबा वर घेऊ द्या मला. हा सांग. सांग 47. सी नंबरचं सांगितलं का बरं? सी सांग बरं. बरोबर आहेत. बाकीचे डोळे या चित्रामधील डोळे कसे आहेत? गोल आहेत. इथं पण गोल आहे, इथं पण गोल आहे, इथं पण गोल आहे, इथं पण गोल आहे. इथं गोल आहे का रे? इथं चौकोनी दिलेले आहेत, म्हणून सी हे वेगळं आहे. चला चला मग 48 नंबरचं कोण सांगते? पटकीन सांगा. सांगा राध्या. नाही, सी बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे, पण काऊन हेच वेगळं आहे ते सांग. सांग ममता. हा व्हेरी गुड. हे उत्तर बरोबर आहे. हे जे आहेत हे काटकोन आहेत, हे पण काटकोन आहेत, हे पण काटकोन आहेत, आणि हे लघुकोनामध्ये येते, म्हणून वेगळं आहे. किंवा असं पण तू न सांगितलं तसं पण होऊ शकते, कारण हे एरो सर्व एरो सारखे आहेत, आणि हा एरो इथं थोडासा वाकलेला आहे. तुझं पण बरोबर आहे. काटकोन पण होऊ शकते आणि असं पण होऊ शकते. आता 49वा प्रश्न कोण सांगते? 49वा प्रश्न. थांबा थांबा वर घेऊ द्या मला. हा 49 आणि 50वा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. चला कोण सांगते? अंशू सांग बेटा. बरोबर आहे. हे सर्व टू व्हीलर म्हणजे 2-2 चाक आहेत. याला 2 चाक आहेत, याला 2 चाक आहेत, याला 2 चाक आहेत. याला 2 चाक आहेत का रे? याला 3 चाक आहे, म्हणून हे वेगळं आहे. म्हणून हे वेगळं आहे. आता सांगा 50वा प्रश्न. सांगा धनश्री, सांग बेटा. हे वेगळं काऊन वेगळं आहे? काऊन वेगळं आहे? हा ही जी छोटी रेषा आहे ही मधामध्ये आहे, आणि प्रत्येक आकृतीमध्ये बाहेरच्या साईड आहेत. लक्षात? किंवा ह्या सर्व आकृत्या सारख्या आहेत आणि ही आकृती वेगळी आहे. चला आता आपण याच्यावर थोडीशी परीक्षा घेऊया, कोणाला किती मार्क भेटते ते बघूया. रेडी? व्हेरी गुड. हा चला 51 नंबर पासून पाहूया समोर. आता आपण सांगा 51 नंबर कोणतं वेगळं आहे? कोणतं वेगळं आहे? डी वेगळा आहे. काऊन वेगळा आहे डी? हा बरोबर आहे. इथं बघा प्रत्येकाला अशा रेषा आहेत. आहे इथं पण रेष आहे, इथं पण याला पण रेष आहेत. याला आहे का इथं रेष? येता रेष नाही, म्हणून आपला डी वेगळा आहे. चला आता 52 नंबरचं सांगा. 52 नंबरचं कोणतं वेगळं आहे? कोण सांगते 52 नंबरचं? ए. काऊन वेगळा आहे ए? सांग बरं बेटा. रेषा तर सीधे इथे पण आहे, इथे सीधे आहे, इथं तिरपे आहे, इथं पण सीधे आहे रेषा. काऊन वेगळा आहे सांगा. विचार करा, विचार करा. कोणतं वेगळं आहे सांगा. बी. काऊन वेगळा आहे बी? काऊन वेगळा आहे बी सांगा.
हम्म. हा इकडे बघा, हे सर्व चौरस आहे. हे कोण सांगितलं होतं पहिले? हा बरोबर आहे. आता बघा इकडे लगा, लक्ष द्या. हा चौरसाचा कर्ण आहे, हा पण चौरसाचा कर्ण आहे, हा पण चौरसाचा काय रे कर्ण आहेत. आणि याला सर्व रेषा समांतर आहे. इथं पण समांतर आहे, इथं पण समांतरावर आहे, इथं पण. इथं कर्ण घेतले आहे का? असं होतं का इथं? नाही. ह्या सरळ रेषा दिलेल्या आहेत, म्हणून हे आपलं काय आहे रे वेगळं आहे. आलं लक्षात? कर्णाला समांतर रेषा दिलेल्या आहेत म्हणून बाकीच्या मध्ये ए मध्ये नाही. हे तर अतिशय सोपं आहे. कोण सांगते? 53 मध्ये बघा, एक मुलगी, छोटीशी मुलगी आहे, कम्प्युटर चालवत आहे, इथं तबला वाजत आहे, एक जण पेंटिंग काढत आहे, इथं नृत्य करत आहे. कोणतं वेगळं आहे? ए वेगळा आहे. काऊन ए वेगळा आहे सांगा? बरोबर आहे. काय सांगितलं ठाकरेंनी? की हे सर्व काय रे काय आर्ट आहेत, म्हणजे कला आहे. कला शिक्षण मधील कला म्हणजे तबला ही कला आहे, पेंटिंग काढणं, नृत्य ही कला आहे. परंतु हे कम्प्युटर वर एक मुलगी बसलेली आहे, हे त्यामध्ये येणार नाही. हे त्यामध्ये येणार नाही. त्यानंतर 54 नंबरचं बघा, सी नंबर. काऊन वेगळं? बरोबर. इथं बघा, इथं पण एक रेषा आहेत, इथं पण एक रेषा आहेत, इथं पण एक रेषा आहेत, आणि इथे आहे का? नाही. म्हणून सी हे वेगळं आहे. त्यानंतर समोर घेऊ द्या 55 नंबरचा प्रश्न बघू द्या आपण. प्रश्न क्रमांक 55. हा दिसत आहे? चला सांगा आता. कोणतं वेगळं आहे? ए वेगळा आहे. काय वेगळा आहे रे? का वेगळा आहे? हा 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 गोल इथं पाहिजे होता आणि इथं पाहिजे होत. तेव्हा हे सर्व आकृत्या कशा असत्या? समान सारख्या आल्या असत्या, परंतु त्यांनी ते दिलेलं नाही, म्हणून ए वेगळं. आता लक्षात द्या. चला 56चं सांगा. सी वेगळा आहे. कोण वेगळा आहे सांगा? सी. हा सी ही फक्त आरशातील प्रतिमा आहे, आणि हे बाकीच्या कशा आहे रे? पाण्यातील प्रतिमा आहेत. ही पण पाण्यातील आहे, ही पण पाण्यातील आहे, ही पण पाण्यातील आहे. चला 57 नंबरचा प्रश्न. आता शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहेत, आणि हा आपला जो धडा आहे वेगळे पद शोधा हा संपलेला आहे. त्याच्यावर आपल्याला घरी सराव करायचा आहे. 57 नंबरचा चालू आहे ना? चला 57 नंबरचं सांगा कोणतं आहे ते? 57 नंबर सांगा. 57 नंबर. 4-3 सांगा, विचार करा. 57 नंबर कोणता आहे ते सांगा, विचार करा, पटकीन सांगा. काऊन डी वेगळा आहे सांगा बरं? बी बी वेगळा आहे. काऊन वेगळा आहे सांग? बरोबर आहे, क्लिव दिला तू ना, पण बी चुकीला आहे. दुसरं बघ. चला लक्ष द्या तुम्ही. आता यातला आहे सी वेगळं. आता बघा यामध्ये चौकोन आहे. किती रेषा आहे रे? हे बाहेर किती आहे? 3 आहे. इथं किती रेषा आहे?
5 बाहेर किती आहे 4 आहेत. इथं किती आहे बाहेर पण किती आहे इथं किती आहेत बाहेर किती आहेत 2. लक्षात. तर सारखं आहे ना इथं सर्व रेषा सारख्या दिलेल्या आहेत म्हणून सी वेगळं. चला आता 58 नंबरचा प्रश्न पटकन बघूया. 58 आणि 59 कोण सांगते ते पटकन सांगा. 58 आणि 59 प्रश्न क्रमांक थांबा 2 मिनिटं थांबा. 58 59 आणि 60. चला कोणता वेगळा सी वेगळा आहे. कोण वेगळा आहे पटकन सांगा. ॲरो. हा बाणाचं टोक इथं उलट आहे. बरोबर आहे. हे जो बाणाचं टोक आहे इथं उलट आहे. इथं सर्वच ठिकाणी सरळ आहे. लक्षात. सांगा इथं पण सी काऊन वेगळा आहे ते सांगा. बरोबर आहे. हे बघा इथं गोल आहे डब्यात एक गोल आहे इथं गोल आहे इथं डब्यात गोल आहे इथं पण गोल आहे. म्हणजे ह्या तिन्ही आकृत्या सारख्या आहेत. ही आकृती वेगळी आहे. या आकृतीमध्ये गोल कुठं पाहिजे होता इथं. हा गोल नव्हता पाहिजे म्हणून ही आकृती सारखी आली असती. पण ही आकृती कशी आहे वेगळी आहे. आता 60वा प्रश्न शेवटचा प्रश्न. हा सांग अंश सांग. बी नंबर अंश सांगते. बी नंबर काऊन बी सांग अंश. हा अंश बरोबर विचार कर बरोबर कर. हा डी नंबर काऊन डी नंबर सांग. काऊन पण हे कशातलं काय आहे. प्रतिमा कशातल्या आहे ते बघा. हा पाण्यातील प्रतिमा आहे. पाण्यातील प्रतिमा ही पण पाण्यातील प्रतिमा बरोबर आहे. ही पण पाण्यातील प्रतिमा बरोबर आहे. ही पाण्यातील प्रतिमा बरोबर आहे. हे जे खालचं आहे ते कसं दिसायला पाहिजे होतं रे असं दिसायला पाहिजे होतं म्हणून ते वेगळं आहे. अशा प्रकारे आपलं पहिलं प्रकरण मानसिक क्षमता चाचणी म्हणलं पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. आणि 60 प्रश्न आहेत. हे 60 प्रश्न उद्याला येताना आपण जशा प्रकारे सोडवले तसेच सोडून आणायचे. सिरियल वाईज नंबर टाकायचे 1 2 3 4 5 6 60 पर्यंत. आणि मग ज्याचं उत्तर आहे ए असेल एचं ए असं लिहून आणायचं. 60 प्रश्न सोडवायचे. आलं लक्षात. नवोदयच्या पुस्तकामध्ये पण सोडवा आणि तुमच्या वहीमध्ये पण सोडवा. पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. वेगळे पद शोधा. समजलं ना वेगळं कसं शोधायचं ते. यामध्ये शोधत असताना हे वेगळं पद शोधत असताना आपल्याला काय काय बघितलं आपण. कधी कधी पाण्यातील प्रतिमा असते आरशातील प्रतिमा असते. इथं बघितलं कधी कधी कोणाकोणाच्या टिंब म्हणजे असे आकृत्या दिलेल्या असते ती वेगळी आकृती असते. हे बघायचं आहे बारकाई ना. समजलं का सर्वांना. ओके चला मग आता याच्यावर आपण परीक्षा घेतली. चला घेऊया शेवटचा पेपर.